जी सर. मी Thank you so much. रोनक जैन, Thank you so much, मालेगाव. sir. माझ्या ताईंचा एक प्रश्न आहे. Done. थोडं त्यांचा पहिले प्रश्न आहे का, म्हणजे मग मी तुम्हाला याचं उत्तर देतो 2 मिनिटात. ताई बोला. हां. अशी अपेक्षा आहे की अगदी सोप्या भाषेत समजावं. कदाचित मठ्ठ म्हणून मी असेल, पण माझ्यासारखे असे असतील की ज्यांना सोप्या भाषेत हवं आहे. तर 1 लाख रुपये गुंतवल्यानंतर विदाउट स्टेकिंग आणि विथ स्टेकिंग हाउ मच वी गेट? कैसा लगा मैम? मंगलसूत्र आने वाला है सर बहुत जल्दी. मॅडम एक मिनिट. हा जो दागिना आहे हा 1,50,000 रुपयाला, इकडे थोडं इकडे, ते थोडं हे ना, हा जो दागिना आहे हा 1,50,000 रुपयाचा कंपनी म्हणते, बरोबर. पण मी तुम्हाला म्हणजे एक विश्वासाने सांगतो की ही डायमंड गोल्डची रिंग 2,20,000 रुपयाची मार्केटला बनवून मिळेल. मी म्हणतोय म्हणून असं नाही. तुम्ही मालेगावात, नाशकात, पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण जगात सर्व ठिकाणी व्हॅल्युएशन काढल्यानंतर तुम्हाला 1.5 लाख द्यायचे आहेत. बरं, तुम्ही 1.5 लाख दिल्यानंतर तुम्हाला 5,000 महिना हा फिक्स, मी म्हणा, मुकेश भाऊ बडगुजर म्हणा, हे फिक्स देणार आहे. ही अंगठी तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे. आणि जर तुम्ही तुमच्याकडे ठेवली तर त्याचं बिलही पक्क रजिस्टर GST सह तुमच्या नावाचं द्यायची जिम्मेदारी माझी आहे. आता मॅडमचा प्रश्न होता की 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, तर 1 लाखाची ज्वेलरी आज कंपनीकडे नाही आहे. आणि त्यांनी माझ्या विश्वासावर किंवा मुकेश भाऊंच्या विश्वासावर 1 लाख रुपये मला दिले. मी त्यांना सर्व डॉक्युमेंट्स वगैरे करून देईल आणि त्यांना महिन्याला 8,000 रुपये प्रॉफिट मिळेल. किती? 6,000 रुपये प्रॉफिट मिळणार यांना. कारण यांनी म्हणजे हे नाही घेतलं, रिंग नाही घेतली, अंगठी नाही घेतली. 6,000 रुपये महिना यांना प्रॉफिट मिळणार. यांचे 1 लाखाचे 2 लाख रुपये होतील. किती? 1 लाखाचे 2 लाख रुपये होतील. 1 लाखाचे 2 लाख झाले, तुमचा आमचा करार संपला, व्यवहार पूर्ण क्लिअर. 50% तुम्हाला प्रॉफिट मिळेल त्याच्यात आणि 50% तुमची मुद्दल रक्कम. म्हणजे 1 लाख रुपये दिल्यानंतर तुम्हाला 1 लाखाला 1 लाख रुपये मिळतील. तुमचं आमचा हिशोब सर्व क्लिअर होईल. आणि जेव्हा स्कीम प्लॅन पूर्ण संपला तो नवीन जो कंपनीचा प्लॅन असेल त्यानुसार प्रॉफिट प्लॅन ठरेल. आता काही शंका, प्रश्न? शंका पुन्हा अशी आहे की इथे बसलेले बहुतेक लोक हे बोलायला हवं की नाही माहीत नाही, पण पोहल्यानंतर आलेली बरीच माणसं आहेत इथे, त्यापैकी मी पण एक आहे. आम्ही विप्स मध्ये अनेक रुपये गुंतवले होते, लाखो रुपये, आणि असंच करत करत रिइन्व्हेस्टमेंट पण करत आलो. मग इथे पण रिइन्व्हेस्टमेंटची सोय आहे का? आणि पुन्हा तसंच काहीतरी होण्याची शक्यता किती आहे? आणि आज विश्वास आहे, प्रश्नच नाही आहे, पण पुन्हा 2 वर्षानंतर तीच परिस्थिती येऊ शकते का? सर्वात पहिले महत्त्वाचा विषय असा आहे की कंपनीने हा जो प्लॅन केलेला आहे हा 1 वर्ष, 25 महिने, 5 वर्षासाठी नाही आहे. कंपनी खूप उंच विचारांची आहे. कंपनीला सर्वांना मोठं करायचं आहे. कारण कंपनीकडे पैशाची कमतरता नाही. त्यांचा म्हणजे पुरखांचा जो व्यापार आहे गोल्ड डायमंडचा नाही आहे. त्यांनी जो कन्सेप्ट आणला आहे, त्यांचा जो क्रिप्टो कार्ड आहे ते त्यांना लॉन्च केलं आहे. तुम्ही, मी फोनपे, गुगल पे आपण पहिले वापरलं तेव्हा आपल्याला फोनपे, गुगल पेवाले फ्रीमध्ये देत होते का नाही? फ्रीमध्ये गुगल पे, फोनपे आपल्या दुकानामध्ये म्हणा, कुठल्या व्यापारामध्ये म्हणा किंवा मोबाईलमध्ये म्हणा डाउनलोड करून द्यायचे फ्रीमध्ये, बरोबर. पण आज जर आपण डाउनलोड करतो किंवा कुठल्या दुकानात लावतो, आपल्याला किती पैसे लागतात? कमीत कमी 125 रुपये महिना किंवा 50 रुपये, 20 रुपये चार्जेस लागतात. तशाच प्रकारे हे कंपनीचं कार्ड आहे जे आज फ्री आहे आणि याच्यात तुम्हाला 0 रिस्क आहे. पैसे तुमचे 100% डबल होणार. तुमची विचारशक्ती असली तर पुन्हा इन्व्हेस्ट करा आणि सर्व काही विश्वासाचं आहे. ओके, थँक्यू. मैं आपको एक बात बताऊंगा अपनी धुलिया मालेगांव लैंग्वेज में. आप मुझे 6,40,000 देने वाले हो, बराबर है? 6,40,000 देने के बाद मैं आपको एक लॉकेट चैन, एग्जाम्पल 17 ग्राम का है गोल्ड का, और कुछ डायमंड का वज़न उस पर मेंशन किया हुआ है, लैब की टेस्ट है,
इसका वैल्यूशन 6,40,000 रुपये मैं बोल रहा हूँ, या किसी दुकानदार के पास, किसी भी शोरूम में, किसी भी बैंक में आप उसका वेरीफाई कर सकते हो। अगर आपको 6,80,000, 7 लाख बोलने के बाद ही आपको 6,40 देना है, और आपको हर महीने 20,000 रुपया प्रॉफिट कैश लेना है 32 महीनों के लिए। 32 महीनों में आपको 6,40,000 को 6,40,000 प्रॉफिट मिल गया। ये चीज़ ज्वेलरी आपके पास है, और अगर आपने 32 महीनों बाद ये ज्वेलरी संभाल के रखिए, अगर आपने उस टाइम में बोला कि ये ज्वेलरी हमें रखनी है, तो आपके नाम का पक्का बिल देने का जिम्मेदारी किसका है? मेरा है, विथ जीएसटी पक्का बिल। और अगर आप उस वक्त ऐसा समझते हो कि मुझे मेरा प्रॉफिट मिल गया है, मुझे मेरा 6,40 वापस दे दो, तो आपका 6,40,000 पूरा आपको रिटर्न मिलेगा, यानी आपका पैसा डबल हो गया। अब इसके ऊपर स्पेशल मेरे लिए कंपनी ने एक ऑफर दिया है। जो भी भाई बहन शख्स, बड़े बुजुर्ग जो भी 6,40,000 मेरे यहाँ पर इन्वेस्ट करते हैं, तो उनको मैं एक ट्रिप, यानी एक 6,40,000 पर एक व्यक्ति को मैं थाईलैंड लेके जा रहा हूँ कंपनी की ओर से। ये ऑफर धुलिया और मालेगांव के लिए है। कंपनी का एक आदमी का खर्चा 1,25,000 रुपया है, जिसका आपको देना है 0, 1 रुपया आपको देना नहीं है। वो लेके जाने की जिम्मेदारी मेरा है। तो सारी बातों का शंका समाधान करने के लिए आप मुझसे मिलिए। हमारे जो खास दोस्त है मुकेश जी बड़गुजर, उनको मिल सकते हो धुलिया शहर को लेके, और किसी भी शंका का समाधान कुछ भी रहा आप मुझसे कांटेक्ट कर सकते, मुकेश भाई से कर सकते अधिक जानकारी। मित्रांनो, मी आता तुमची जास्त वेळ घेणार नाही, कारण वेळ खूप होत आला आहे। फक्त मला 5 मिनटं 10 मिनटं तुम्ही तुमचे महत्त्वाचे मूल्यवान हवेत। महत्त्वाचा विषय मी तुम्हाला मराठीत बोलू का हिंदीत बोलू? कम्फर्टेबल कोणती भाषा आहे? दोघं चालतील। हिंदी कंफर्टेबल है सबके लिए, बराबर। तो अभी मैं आपको एक सीधी सीधी बात बोलता हूँ कि जैसे हमारे अजीम सर ने, तबरेज भाई ने 1.5 लाख, 2 लाख, 5 लाख का इन्वेस्टमेंट बताया है, बराबर। अब मेरे मालेगांव के कुछ जैसे छोटे आदमी हैं, बड़े आदमी हैं, आम आदमी हैं, ये सबके लिए मौका है। आप मिनिमम 25,000 रुपये देकर भी, सिर्फ 25,000 देकर 2,000 महीना इनकम ले सकते हो। उसका देने का जिम्मेदारी मेरा है, बड़गुजर जी का है। 50,000 दिए तो आपको 4,000 प्रॉफिट 25 महीनों के लिए मिलेगा। कितने महीनों के लिए? 25 महीनों के लिए। और 1 लाख रुपया अगर आप इन्वेस्ट करते हो तो 1 लाख पे 8,000 रुपया प्रॉफिट मिलेगा 25 महीनों के लिए। यानी आपने 1 लाख दिया, सीधा हो गया 2 लाख। 50,000 दिया, सीधा हो गया 1 लाख। 25,000 दिया, सीधा हो गया 50,000। अभी इसमें बात आई है कि ये पैसा डबल कैसे हो रहा है। आपको सवाल आता होगा ना कि पैसे डबल मैं कैसे दे रहा हूँ। तो आपने अगर 25,000 मुझे दिया है, 50 दिया है, 1 लाख दिया है, तो उसमें 50% आपको आपके सिक्योर जो अमाउंट मुझे दिया है उसमें मिल रहा है, और 50% आपको प्रॉफिट मिल रहा है। यानी आने वाले 14 महीनों में आपका मुद्दल रकम 8,000 से करोगे तो 13 महीने में आपको 1 लाख रुपए मिल जाता है, बराबर। आने वाले 12 महीने आपके पूरे प्रॉफिट के रहेंगे। 50,000 में भी वैसी 13-14 महीने में आपको आपका मुद्दल पैसा मिल जाता है, 11-12 महीने आपको प्रॉफिट के रहते हैं। तो ये ज़रूरी नहीं है कि आप 1.5 लाख की इन्वेस्ट करो, 5 लाख की इन्वेस्ट करो, 10 लाख की इन्वेस्ट करो। एक छोटी छोटी शुरुआत करके मुझे साथ दे सकते, बड़गुजर जी को साथ दे सकते, कंपनी को साथ दे सकते। हमें सिर्फ रोज़गार चाहिए ऐसा मैं नहीं बोल रहा हूँ। मुझे कंपनी को भरोसा दिलाना है कि मेरी जो धुलिया शहर के लोग हैं, जो मेरे दोस्त है, भाई है, जिन्होंने मेरे पे विश्वास रखा है, वो विश्वास रखकर जो मेरे साथ कंपनी के साथ जुड़ रहे हैं, तो मैं इतना ही नहीं बोलूँगा। अगर आप जैसे ही मेरे साथ ज्वाइंट होते हो
मेरे साथ इन्वेस्ट करने का सोचते हो तो बात 25,000 50,000 लाख रुपए की नहीं है। मैं आपको एक ही बात बोलूँगा कि आगे के प्लान इतने बड़े बड़े प्लान हैं कंपनी के पास, मेरे पास। आपकी हर शंका का निवारण, हर समस्या की जवाब मैं देने तैयार हूँ। और इसके बाद बहुत बढ़िया प्लान है हमारे कंपनी का, वेव टोकन, जिसकी बात मैं आपको अभी शॉर्टकट में बताता हूँ। अगर वो टोकन कभी आप मेरे भरोसे एक रिजर्व करके रखते हो 2026-27, बराबर ना अजीम सर, 2 साल अगर आप होल्ड करके रखते हो, आपके कमाए हुए पैसे पर घर से पैसे नहीं डालने हैं आपको, तो आपने अगर 10,000 रुपये सिर्फ मेरे भरोसे वेव टोकन लेके रख दिए, 26, 27, 28 में आप उसको बेच सकते, तो आपके 10,000 के कितने हो सकते हैं? एक अंदाजा कोई बता सकता है कितने हो सकते हैं आपके 10,000 के? कुछ अंदाजा होगा? बोलो कुछ। 10, 2 साल में कितना हो सकता है? कुछ अंदाजा होगा ना आपको? 10,000 का 2 साल में 10,000 का 2 लाख होगा। एग्जाम्पल मैं 1 लाख से लेता हूं, क्योंकि 10,000 का गणित ध्यान में नहीं आएगा कि आप अगर 1 लाख रुपए इन्वेस्ट करोगे तो 10 का भी डबल होगा या क्या होगा वो बताता हूं। अगर आप 1 लाख रुपया इन्वेस्ट करके रखते हो वेव टोकन, तो उसका 2 साल में कम से कम उम्मीद कंपनी बोलती है 1 करोड़ रुपया बनेगा। कितना बनेगा? 1 करोड़ रुपया। ये मेरा विश्वास है, ये मैं आज ये आपको बोल के जा रहा हूं। इसको आप हल्के में मत लो, मजाक में मत लो। और मैं ये नहीं बोलता हूं कि मैं 1 करोड़ ही दूंगा, मगर 1 लाख का 10 लाख का तो गारंटी मुझे है। जैसे अभी आपके धुलियावासियों ने भी बताया ना, 1 लाख का 10 लाख होगा। पर आपने जो 1 लाख दिया है वो कहाँ से दिया है? वेव के जरिए कमाई से दिया है ना, घर से तो दिया नहीं ना। बस तो जुड़ जाइए और मेरे साथ दीजिए, बस यही बोलूँगा। सभी आप खाना खाइए, कुछ शंका होगी तो आप पूछ सकते हैं, 5 मिनट में देता हूँ। माइक दीजिए किसी के पास, किसी को कोई सवाल वगैरह कुछ करना है, किसी को कोई शंका है, किसी को कोई डाउट है, तो हक से कोई सवाल कर सकता है, उसका जवाब मैं आपको तुरंत दे दूंगा। नमस्कार जी। नमस्कार। ऐसे ही आगे आपके दोनों तीनों वक्ताओं ने जो बोला है, हेलो, ऐसे ही पहले कोई स्कीम्स आई थी, उसमें काफ़ी हमारे बंधुओं को या इधर भगिनी बैठे सबको नुकसान हुआ है। तो ये क्या गारंटी है कि यह भी हमारा पैसा, मतलब अपने दुलिया मालेगांव के भाषा में बोले तो ये हमको चॉकलेट दिया जा रहा है, ऐसा हो सकता है? कल मालेगांव में मेरे पास मीटिंग है, कल आप मेरे पास आइए। 350 लोगों का टारगेट है मेरा कल। और रही बात, अभी आपको आपका सवाल कीजिए ना, सवाल का जवाब तो लीजिए पहले पूरा। हाँ बोलिए बोलिए बोलिए। आपने क्या सवाल किया कि चॉकलेट वगैरह दिया? ऐसा हाँ ऐसा ही हुआ है। आपको ऐसा कैसे, किससे लग रहा है कि मैं ऐसा कुछ आपको बेभरोसे की चीज बोल रहा हूँ? क्योंकि आपको मुझ पे भरोसा नहीं ना, आप सिक्योरिटी ले लो, ज्वेलरी ले लो। अजीम सर बताएंगे आपको, बताइए। हेलो, क्योंकि पहले वाले कंपनियों ने भी ऐसे ही सेमिनार वगैरह रखे थे और सब ऐसे ही ये स्कीम, क्रिप्टो की जो स्कीम है उसमें क्रिप्टो भी लिए थे और जो मंथली रिटर्न का है था वो भी प्लान लिया था, दोनों प्लान लिए थे, कम से कम 25,000 के क्रिप्टो। और अभी ईडी ने उस पर टाच लगा के रखी है 600 करोड़ रुपए पर क्रिप्टो के। उसमें सिर्फ एजेंट पैसे वाले हो गए, दुबई भाग गए। अच्छा, हाँ। बताइए। और ये जो आपने बीच में भी बोला था कि भाई इतने 6.5 लाख भरे तो थाईलैंड का ट्रिप देंगे, वैसा भी हुआ है कोई लोगों के साथ। कोई लोगों को ट्रिप मिली जिन्होंने ज़्यादा इन्वेस्ट किया, लेकिन बाद में वो बंद हो गया सब। तो वो थाईलैंड गए कि नहीं? गए थे थाईलैंड, गए थे, उनका पैसा डूब गया। ऐसा डूब गए, बिल्कुल डूब गए। आजिम सर अभी अपनी कुछ ऐसी प्रूफ दो उनको। हे देखो, आपण गोल्ड ज्वेलरी घेतो, पण एमर्जन्सी सेल म्हणून इन्स्टंट आपण आपल्या ओळखीच्या सोनाराकडे जातो, ज्याच्याकडनं आपण घेतो। तर समजा काही एमर्जन्सी आली, म्हणजे
ऑन द सेम डे जर आपल्याला ती एनकॅश करायची असेल तर त्याच्यासाठी काय प्राविधान आहे? सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे, ही गोल्ड डायमंड ज्वेलरी तुमच्याकडे एक सिक्युरिटी म्हणून मी म्हणजे कंपनीने दिलेली आहे, बरोबर. जर तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये नफा मिळत आहे, तो हा नफा तुम्हाला मिळतच राहणार 30 महिन्यासाठी. फक्त कंपनीचा नियम कसा आहे की पहिले 12 महिन्याच्या आत, जर 6 महिन्याच्या आत तुम्ही मला ज्वेलरी परत देऊ शकतात. तुमची अडीअडचण असली, सोनाराला द्यायची गरज नाही, कारण त्याच्याकडे गेल्यानंतर तो काय करणार आहे, घट करणार आहे, GST मायनस करणार आहे, मजुरी मायनस करणार आहे, मेकिंग चार्ज मायनस करणार आहे, त्याची स्वतःची कमाई मायनस करणार आहे. पण हे तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्हाला ज्वेलरी तुम्ही 1.5 लाख माझ्याकडे इन्व्हेस्ट केले, 1.5 लाख इन्व्हेस्ट केल्यानंतर अचानक तुम्हाला पैशांची गरज भासली, तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे हा पक्का. पण 6 महिन्याच्या आत मला तुम्ही परत द्याल तर कंपनी फक्त 10% म्हणजेच 15,500 रुपये 15,000 रुपये कमी करून तुम्हाला 1,35,000 रुपये जागेवर परत देईल, बरोबर. 6 महिन्याचा जो तुम्हाला प्रॉफिट मिळाला तो तुमचा. 6 ते 12 महिन्याच्या आत जर तुम्ही रिटर्न देतात तर फक्त 5% कंपनी कमी करणार, म्हणजेच 7,500 रुपये फक्त. म्हणजे 1,42,500 तुम्हाला रिटर्न द्यायची जिम्मेदारी माझी. आणि 12 महिन्यानंतर 13व्या महिन्यात तुम्ही केव्हाही सांगा की भाऊ मला पैशाची गरज आहे, तुमचे पूर्ण 1.5 लाख रुपये परत द्यायची जिम्मेदारी माझी, म्हणजेच कंपनीची राहील. फक्त जे आपले इकडचे सोनार लोक हे आहेत, फरक कसा असतो, आपण नवी गाडी घेतली, 1,40,000ची गाडी घेतली आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही विकायला गेलं तर ती 1,40,000ला विकणार आहे का? विकणार आहे का? नाही विकणार आहे. तसंच याचा तो त्यांचा खर्च काढणार आहे. तर हे कंपनीचं काम आहे ना, तुम्ही माझ्याकडेच या ना, मलाच परत द्या ना, कमाई करत राहा. शंका वाटली, अडचण वाटली, हक्काने सांगा, पैसे पूर्ण परत, टेन्शन घेऊ नका. ओके, थँक्यू. बरोबर. मग मी 1999 कंपन्या सोडून, ऐका ना माझा प्रश्न तुम्ही उत्तर देतो तुम्हाला. मी 1999 कंपन्या सोडून मी वेवच का आणलं मार्केटला, कारण याचं मी पूर्ण व्हेरीफाय केलं, पूर्ण याचा भरोसा घेतला, सगळ्या शंका काढल्या. तुमचे जर 15 लाख लॉसमध्ये आहे ना, तुम्ही माझ्या भरोशावर फक्त 1 लाख इन्व्हेस्ट करा. ऐका ना तुमचे 15 लाख रुपये वसूल करून द्यायची ताकद माझी. नंतर काही कंपनीला काहीतरी हे झालं, आता समजा असं तिथं लोकांनी गुंतवले, असंच काही होऊ शकतं का? नाही, कशावर? त्याची गॅरंटी माझी आहे ना. मी तुम्हाला स्टॅम्प नोटरी वगैरे करून देतो ना. हा एक विषय झाला कशाचा, जर तुम्ही गोल्ड डायमंड नाही घेत तरचा. पण आता तुम्ही काय घेताय? गोल्ड नाही. गोल्ड डायमंड. तुम्ही जेवढे पैसे मला देताय तेवढ्या पैशाची सिक्युरिटी तुम्हाला आज मिळेल. ऐका ना, आज गोल्डचा भाव आहे 1,45,000 बरोबर. तो 3 वर्षांनी त्याचा भाव 2.5 लाख राहिला, 3 लाख राहिला एक्झाम्पल, तेव्हा तुम्ही तोच रेट लावणार का? तुम्ही मला किती दिले? 6,40,000. हां, तुम्हाला नफा किती दिला मी? 6,40,000. 32 महिने संपले. बरोबर. 32 महिन्यानंतर तुमच्या नावाचं पक्क बिल द्यायची गॅरंटी कोणाची? तुमची. माझी आहे, विथ GST. हो. बरोबर. आणि तुम्ही दिलेले पैसे डबल झाले, हा तुमचा नफा झाला. आणि ही वस्तू तुम्ही रिटर्न दिली तर तुम्हाला तुमची 6,40,000 रुपये रिटर्न. याच्या रिक्सचा विषय सांगा ना मला. नाही म्हणजे ही जी आहे तुम्ही जी ती चेन कितीची जरी झाली तरी ऐका बिल ना. तुम्हाला पक्क मिळेल तेवढा त्या टायमाला. अच्छा, तो तुमचा बेनिफिट, तो तुमचा फायदा. आम्ही तो बाहेर पण मोडू शकतो ना त्यावेळेस. तेव्हा विकू शकेल. आत्तापर्यंत फक्त माझ्या छोट्या सुरुवात केली तर मी 19 पर्यंत केव्हा पोचलो, जेव्हा मी 19,000चा बिंदू दिला तेव्हा 19 पर्यंत पोचलो. तसंच तुमचे पैसे यायला तुम्हाला विश्वासाने एकच सांगाल, फक्त एकच प्रश्न, विनोद कुठे सर, आम्ही सर्व एकत्र आहेत आणि त्यांना सर्वांना शिवाजी महाराजांचा एकच शब्द आहे की पैसे त्यांना कोणाचेच बुडवायचे नाही आहे. पण अनावधानाने कंपनीकडून त्यांच्याशी धोका झाला, पण ते तर आज समक्ष आहेत ना तुम्हाला. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण वेळेवर घेऊ ना. तुम्ही प्रत्यक्ष एक वेळा जॉईन तेव्हा अहो नाही 10 लाख नाही 5 लाख 25,000 तर माझ्यावर विश्वास ठेवू शकता ना. माझ्याकडून चेक घेऊन टाका. त्याचेच पैसे पकडायचे, जी वस्तू आहे त्याचेच पैसे पकडायचे. 24 कॅरेटचे भाव किती? 1,45,000 रुपये.
22 कॅरेटचे किती 1,25,000 रुपये आणि 18 कॅरेटचे भाव किती 1,10,000. तर 1,10,000चेच पैसे पकडायचे. म्हणजे जी वस्तू जशी आहे तशीच किंमत पकडायची. मी काय म्हणतो, एका अंगठीची किंमत काय झाली